पेपरची आहे, बरोबर. ही पेपर बॅग जर तुम्ही घेतली, बरोबर. आता ही पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे व्हाईट कलर. दुसरा म्हणजे पेपर. पेपरचा विषय असतो, पेपर जर बघितलं तर पेपर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे तो हीटला मध्ये पास होऊ देत नाही. आपण जेवढे बघितले तर सगळ्यात जास्त जर बघितलं तर 70% शेतकऱ्यांच्या अंगावरती जे कपडे आहेत व्हाईट शेड आहे बघा, 70%. का बरं आपण व्हाईट वापरतो बाबा, का बरं वापरतो तुम्ही व्हाईट सांगा. उन्हाचा त्रास अजिबात होत नाही म्हणून व्हाईट हा कलर म्हणतात पेपर. म्हणून हा एक म्हणजे हा तुमचा सनबर्न पासून काय होणार आहे, डायरेक्ट हे करणार. म्हणजे तुम्ही प्रॉपरली कसं लावायचं सांगा बरं. त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, बरोबर. मी ते जर तुम्ही लावलं तर काहीच नाही. मी लगेच काय केलं, सनबर्न व्हायला लागले. काही पेरू माझे सनबर्निंग वगैरे झाले होते, बरोबर. काही सनबर्निंग झाले होते ना, थोडंफार जे सनबर्निंग जे हे होतं, मी लगेच 5,000 पिशव्या आणल्या. कारण की मला क्रॉप कव्हर आणायला, क्रॉप कव्हरचं कॅल्क्युलेशन परत नियोजन लक्षात असू द्या. क्रॉप कव्हर पैसे द्यायचे का नाही. झाडे, झाडाच्या समोर उभं राहा. आपलं झाड आहे, आपल्या झाडाच्या समोर उभं राहा. उन्हामध्ये कोणते फळं येत आहे, येते का लक्षात सगळ्यांच्या. उन्हात कोणते फळ आहे, सावलीला फळांना बसवायची गरज आहे का. उन्हातले फळ सिलेक्ट केले, एवढं खुश झाला. दुसऱ्या दिवशी अजून जोरात, अजून काटेकोर पद्धतीने हा पाहुणे ना चाय पाजला. जाता जाता येवले अमृतुल्य आमच्या तिथं जात जाता त्यांना चाय पाजला. दुसऱ्या दिवशी आणि 100 रुपये जास्त दिले. दुसऱ्या दिवशी प्रॉपर पिशव्या बसवल्या सर. त्याच्यानंतर सनबर्न फुल स्टॉप. सनबर्निंग. आता हेच जर मी बसलो असतो, जाऊ द्या 5,000 पेरू, 5,000 पैकी 4,000 पकडा पेरू, 4,000 पेरू. आता सगळा माल माझा 350 ग्राम प्लस आहे, 300 ग्राम प्लस आहे, बरोबर. म्हणजे 5,000 गुणिले 300 ग्राम किती झाले, किती झाले, 1.5 टन माल, बरोबर. 1.5 टन माल आणि 51 रुपये करा, पटकन सांगा किती हजार. 75,000. या पिशव्या मी मागवल्या, पिशव्यांची किंमत 5,000 रुपये मला गेली. मजुरी मला 3,000 रुपये गेली. 3 पण नाही, 3च्या कमी. 5 आणि 3 किती झाले, 8,000. हे कॅल्क्युलेशन का सांगतोय, हे केलंय म्हणून सांगतोय. ही युट्यूबवरचे कॅल्क्युलेशन नाही तर, हे मी स्वतः केलं म्हणून. म्हणजे किती रुपये वाचले सर, म्हणजे किती रुपये मला मिळाले. खर्च जाऊ द्या, किती रुपये मिळाले मला, 50,000. 60,000 पण जाऊ द्या, किती हजार, 50,000. रिजेक्शन होणारा माल माझा फेकून द्यायचा.